राज्यस्तरीय राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत 1.5 कोटीपेक्षा अधिक बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी होणार असून या मोहिमेचा शुभारंभ एका मेळाव्याद्वारे करण्यात आला आहे। उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले। राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। औंध येथील इंदिरा गांधी मॉडेल स्कूल येथे आयोजित राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विशेष तपासणी मोहिमेचा शुभारंभ आणि राज्यस्तरीय मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे तर व्यासपीठावर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आरोग्य सेवा संचालक डॉक्टर नितीन अंबावडेकर, शहरी आरोग्य सेवा संचालक डॉक्टर स्वप्नील लाळे, अतिरिक्त संचालक डॉक्टर बबिता कमलापूरकर आदी उपस्थित होते। पवार म्हणाले, सार्वजनिक आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, नगर विकास विभाग यांच्या समन्वयाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत राज्यातील 0 ते 18 वर्षापर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुलामुलींची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे। या अंतर्गत 6,000 शाळांमधील 14 लाख विद्यार्थी आणि 30,000 अंगणवाडीतील 20 लाख बालकांची डोक्यापासून ते नखापर्यंत वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे। तसेच या माध्यमातून बालकांच्या आरोग्याविषयी माहिती मिळणार आहे। पहिल्याच टप्प्यात शारीरिक मानसिक आजाराचे निदान होऊन त्यांच्यावर वेळेत मोफत उपचार करता येणार आहेत। अशा प्रकारचा उपक्रम हाती घेतल्याबद्दल सार्वजनिक आरोग्य विभागाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस पवार यांनी शुभेच्छा दिल्या। आंबेडकर म्हणाले, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सर्वसामान्य नागरिकांकरता विविध योजना राबवून त्यांना लाभ दिला जात आहे। या सर्व प्रकारच्या योजनांचे सूक्ष्म नियोजन करून अपेक्षित लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे। राज्यातील सुमारे 2 कोटी महिलांची आरोग्यविषयक तपासणी करून त्यांच्यावर आवश्यक त्या सर्व प्रकारचे उपचार करण्यात येत आहेत। राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या विशेष कार्यक्रमांतर्गत राज्यातील सुमारे 2 कोटी बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितलं। आज एका महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण महाराष्ट्रातल्या जवळपास एखाद दुसरा अपवाद वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये लहान बालकांचं स्वास्थ्य चांगलं राहण्याच्या करता एक महत्त्वाचा कार्यक्रम केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतलेला आहे। राज्य सरकारचे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथराव शिंदेजी असतील, प्रकाश आंबेडकरजी असतील, आमचे दादाजी भुसे असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून आज त्याचा शुभारंभ त्या ठिकाणी केलेला आहे। आणि आपल्या महाराष्ट्रातल्या जवळपास बालवाडी अंगणवाडीमध्ये शिकत असलेली बालकं लहान आणि प्राथमिक शाळेमध्ये शिकत असलेली लहान मुलं साधारण 24 ते 25 लाख विद्यार्थ्यांचं आरोग्य हे तपासण्याचं काम आपण त्या निमित्तानं करतोय। त्याच्यातून नक्की त्या बालकाला काही आजार आहे का, काही समस्या आहे का, त्याचं एकंदरीत आरोग्य चांगलं राहण्याच्या करता, निरोगी राहण्याच्या करता, ते सुदृढ बालक राहण्याच्या करता जी काही काळजी खबरदारी घेणं ही पालकांची जबाबदारी असते, तसंच शासन म्हणून आमची पण जबाबदारी आहे। आणि म्हणून या वेगवेगळ्या विभागाला एकत्र करून हा कार्यक्रम आज सुरू केलेला आहे। आणि त्याच्यातून आपल्याला चित्र स्पष्ट होईल की नक्की काय शहरी भागातल्या मुलामुलींच्या आरोग्याच्या बद्दलच्या समस्या आहेत आणि ग्रामीण भागातल्या पण मुलामुलींच्या काही समस्या आहेत हे त्याच्यात आपल्याला जाणून घेता येईल आणि पुढचे निर्णय घेणं हे अधिक सोपस्कर आणि सोयीस्कर होणार आहे। उद्याच्या 3 तारखेला पुरवणी मागण्या पहिल्या मांडल्या जाणार आहेत। अर्थसंकल्पीय नवीन वर्षाचं आम्ही अर्थसंकल्प सादर करणार आहे। बजेट अधिवेशन आहे। 10 तारखेला कामकाज सल्लागार समितीनं अर्थसंकल्प सादर करण्याच्या बद्दल मान्यता त्या बाबतीमध्ये दिलेली आहे। आणि एकंदरीतच केंद्राने जसं सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या बजेटच्या माध्यमातून केलेला आहे, तसाच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ आम्ही पण तशाच रस्त्याने जाण्याचा विचार करतोय। अर्थात चित्र स्पष्ट ज्या दिवशी बजेट मांडलं जाईल त्यावेळेस महाराष्ट्रातल्या जनतेला ते कळेल।